नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपले स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. महाबीजनं केलेल्या बियाणांच्या दरवाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्थगिती दिली. महाबीजनं बियाणांच्या दरात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत गंभीर दखल घेऊन तातडीनं दरवाढीच्या स्थगितीचे आदेश दिले. पात्र घोषित केलेल्या राज्यातल्या कायम विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान द्यायला राज्य मंत्रिमंडळानं आज तत्वतः मान्यता दिली. स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित अपंगांच्या कर्मशाळेतील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त वेतन आणि उपदान योजना लागू करण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषदा तसंच नगरपंचायती या नागरी स्थानिक संस्थांमधल्या पदांच्या आकृतीबंधालाही मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे शासनाच्या विमानाच्या पुनर्वापराच्या प्रस्तावाच्या मान्यतेसह महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरण अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. वस्तू आणि सेवा कर विधेयकाला तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा पाठिंबा आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज दिली. अरुण जेटली यांच्या उपस्थितीत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयकासंदर्भात 2 दिवसीय बैठकीला आजपासून कोलकाता इथं सुरुवात झाली. या बैठकीत आज झालेल्या चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या विधेयकावर या बैठकीत प्रत्येक राज्याचं मत नोंदवण्यात आलं असून हे विधेयक लवकरच मंजूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं तर विविध करांच्या ऐवजी देशभरात एक समान विक्री कर लागू व्हायला मदत होणार आहे. वस्तू सेवा करात 1% कराचा अंतर्भाव करण्याबाबत पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं तर पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात हा कायदा लागू होऊ शकतो असं जेटली यांनी यावेळी सांगितलं. या विधेयकासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारप्राप्त समितीच्या बैठकीला बहुतांश राज्यांचे वित्तमंत्री उपस्थित आहेत. देशातल्या कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी विविध योजनांअंतर्गत 2 कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची सरकारची योजना आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. या योजनांमध्ये 80,000 कोटी रुपयांच्या गतिमान कृषी कल्याण कार्यक्रमाचाही समावेश असल्याचं ते म्हणाले. नवी दिल्लीत शेतकऱ्यांची मृत्यूच्या सापळ्यातून सुटका या विषयावरील एका कार्यशाळेत आज गडकरी बोलत होते. शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीमागे 11 राज्यातील पाणी टंचाई हे मुख्य कारण असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या 28 प्रकल्पांचा गतिमान कृषी कल्याण कार्यक्रमात समावेश करण्यात आल्याचं ते म्हणाले. विविध बँकांचं 9,000 कोटी रुपयांचं कर्ज बुडवणाऱ्या उद्योगपती विजय मल्ल्या यांना आज मुंबईतल्या विशेष न्यायालयानं फरार घोषित केलं. ही मागणी करणारी याचिका ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयानं आज हा निर्णय दिला. विविध बँकांचं 9,000 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप मल्ल्यांवर आहे. मल्ल्या यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आला आहे. आयडीबीआय बँकेचं 900 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीनं मल्ल्यांच्या सुमारे 1400 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. घाऊक चलनफुगवट्याच्या दरात मे महिन्यात वाढ झाली असून तो 0.79% इतका नोंदवण्यात आला. भाज्यांचे भाव वाढल्यामुळे चलनफुगवट्याचा दर वाढला. एप्रिल महिन्यात हा दर 0.34% होता तर मार्चमध्ये उणे 0.45% नोंदवण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या मे महिन्यातही घाऊक चलनफुगवट्याचा दर उणेच होता. अन्नधान्यावर आधारित चलनफुगवट्याच्या दरातही वाढ झाली असून मे महिन्यात हा दर 7.88% इतका नोंदवण्यात आला. एप्रिल महिन्यात अन्नधान्यावर आधारित चलनफुगवट्याचा दर 4.23% होता. सुरक्षित रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी 2004 पासून प्रत्येक वर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. कार्ल लँडस्टेनर या नोबेल पुरस्कार विजेत्या संशोधकानं विविध रक्तगटांचा शोध लावला. त्याच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात. अॅनिमियाग्रस्त बालकं, महिला, अपघातग्रस्त व्यक्ती, कॅन्सर रुग्ण, थॅलेसेमिया रुग्ण अशा अनेक आजारात रुग्णाला बाहेरून रक्ताची आवश्यकता असते. अशावेळी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान केलं तर रुग्णाला मदत होतेच, प्रसंगी प्राणही वाचतात. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे. रक्तदान दिनानिमित्त सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शिवाजी महाराज रुग्णालयात आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जनजागृतीसाठी पोस्टर प्रदर्शन, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. तसंच अनेक वेळा रक्तदान करणाऱ्या ऐच्छिक रक्तदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
वाऱ्याचा जोर कमी असल्यानं मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती नाही. त्यामुळे हा पाऊस राज्यात दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. 18 तारखेला मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होईल, असं प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालक डॉ. शुभांगी भुते यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं. राज्यात मान्सूनपूर्व सरी बरसत असल्या तरी मोसमी पाऊस राज्यात आला अशी अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, डाळी अशा पेरण्या करू नयेत असा सल्ला IMDAच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक एन चट्टोपाध्याय यांनी दिला आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.